भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 25 जून 2025 बुधवार। तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात। मॅथ्यू 5:13 येशू म्हणाला, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, तुम्ही जगाचे प्रकाश आहात। डोंगरावर बसलेले सगर लपवता येत नाही आणि दिवा लावून त्याला मोर्याखाली ठेवत नाहीत, तर तिवटियावर ठेवतात। मीठ दोन प्रकारचे असते, एक जे आपली चव टिकवून ठेवते आणि दुसरे जे चव हरवते। जर मीठ आपली चव गमावते तर पुन्हा त्यात चव कोण आणणार? मग ते कोणत्याही उपयोगाची राहत नाही, फक्त टाकून द्यायचे आणि लोकांनी दुडवायचे। आपण जे खातो त्यातील फक्त 2 ते 3% भाग मीठ असतो, पण इतक्या असा प्रमाणाही किती मोठा फरक चवीत पडतो। त्याचप्रमाणे भारतात कृष्णाची संख्या जेमतेम 3% असली तरी परमेश्वराने आपल्याला या देशाला चव व टिकाऊपणा देण्यासाठी निवडले आहे। मिठाचे मोल फार जुने आहे। जुन्या तमिळ म्हणीमध्ये असे म्हटले जाते, चव नसलेली वस्तू निरुपयोगी असते आणि मीठ घालून अन्नाला चव देणाऱ्याची आठवण ठेवा। पुरातन काळात लोक मिठाचा वापर वस्तूच्या देवघेवण्यासाठी करीत। भारतातील पारंपरिक प्रथांमध्ये नवीन दुकान उघडताना किंवा नव्या घरात प्रवेश करताना सर्वात आधी जे वस्तू नेले जात ते मीठ असे। ही टिकवणूक व समृद्धीची प्रतीक मानले जात असे। मिठाचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे चव वाढवणे। ते विरघळते, अन्नात एक रूप होते आणि अन्न चवदार करते। शास्त्रात लिहिले आहे, तुझ्या सर्व अर्पणामध्ये तू मीठ अर्पण कर। लेव्हिवृत्त 2:13 तुमची वाणी नेहमी कृपापूर्ण असावी, ती मीठ लावल्याप्रमाणे असावी। कोलोसे 4:6 आपले आत्मिक जीवन समृद्ध करण्यासाठी येशूने स्वतःला मीठ बनवले। ते कल्वरीवर स्वतःला ओतून टाकतो आणि आपल्याला क्षमतेची चव, उद्धाराचा आनंद आणि पवित्र आत्म्याने भरलेले जीवन देतो। तो आपल्या पापाकरिता प्रायश्चित बलिदान म्हणून ओतण्यात आलेला पेय अर्पण झाला। एकदा जॉन वेस्ली एका वस्त्रनिर्मिती कारखान्यात गेले। तिथेल कामगार फार वाईट स्वभावाचे होते। त्याने आत पाऊल ठेवले तेव्हा एक स्त्री त्यांची थट्टा करू लागली। दुःखी होऊन वेस्लीने मनात शांतपणे प्रार्थना केली आणि तिच्या जवळ गेला। अचानक पवित्र आत्मा तिच्यावर सामर्थ्याने उतरला। तिच्या पापाची जाणीव होऊन ती रडू लागली। हळूहळू आजूबाजूचे लोकही हलले आणि संपूर्ण कारखाना रडणे व पश्चात्तापाने भरून गेला। त्या दिवशी तिथे एक आत्मिक पुनरुत्थान घडले। मालकाने सांगितले, सर, देवाचे कार्य सेवकासारखे तुम्ही आमच्या कारखान्यात चव आणली। प्रिय देवाचे लेकरा, येशू तुला बोलावतो आहे, मीठ हो। जिथे तू आहेस तिथे चव, आरोग्य व परिवर्तन आण। तुमचा प्रकाश लोकांसमोर अशा प्रकारे चमकू द्या की त्यांनी तुमची चांगली कर्मे पाहून स्वर्गातील तुमची पित्याची गौरव करावा। मॅथ्यू 5:16 अध्ययनासाठी वचनात, वागणुकीत, प्रेमात, आत्म्यात, विश्वासात आणि शुद्धतेत विश्वासणाऱ्यासाठी तो आदर्श ठर। 1 तिमोथी 4:12 आजचे बायबल वाचन सकाळी आयुब 3:4 संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये 7:44 से 60 धन्यवाद।